नमस्कार सर, माझे नाव ईशान राजेश पवार। आमच्या शाळेचे नाव एम के इंग्लिश स्कूल अंजरले, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी आहे। सर, आम्ही हिरकांडी यंत्र तयार केलेले आहे। सर, कोकणात खूप मोठ्या प्रमाणात नारळाची लागवड केली जाते। नारळाला कल्पवृक्ष असे म्हणतात। कल्पवृक्ष का म्हणतात तर नारळाच्या सर्व भागापासून उपयोग केला जातो। त्यातलाच एक भाग म्हणजे ही झाप, ह्या पाती नारळाच्या, ह्या नारळाच्या पातींपासून ही जी हीर असते, कोकणात ह्याला हीर बोलतात, म्हणजे ही नारळाची जी शीर असते, ही जी हीर असते ना, ती बाजूला करून झाडू तयार केले जाते। ती झाडू पारंपरिक पद्धतीने हीर अशी पारंपरिक पद्धतीने काढली जातात। तर सर, पारंपरिक पद्धतीने अशी हीर काढली जाते आणि या पारंपरिक समस्येवर आम्ही उपाय म्हणून ही यंत्र तयार केलेलं आहे। पारंपरिक पद्धतीने सर अशी काढली आणि सर, ते एका वेळेला निघत नाही, ते 3 ते 4 वेळा फिरवावे लागतं। सर, तुम्हाला मशीनमधनं करून दाखवतो। सर, ही बघा, ही मशीनमधनं निघाले एकाच वेळीला। आणि सर, हे यंत्र 2 in 1 आहे। 2 in 1 म्हणजे कसे, आपण जे फणसाचे गरे असतात ते तळतो, ते तळण्याच्या आधी आपल्याला कापावे लागतात। तर कमीत कमी एका गऱ्याचे 7 ते 8 पीस होतात। तर ते कापायला खूप कष्ट लागतात। तर ते कष्ट न करता ते आपण ह्या यंत्राच्या साहाय्याने इथे आपण गरा ढकलला की तो चिरून बाहेर येतो। आणि सर पारंपरिक पद्धतीने नाही, आता सर कसा गऱ्यांचा सीझन नाही आहे ना, म्हणून ते आता गरे आणलेले नाहीत। सर, पारंपरिक पद्धतीने एक झाडू तयार करायला अर्धा ते 1 दिवस लागतो आणि जर ह्या यंत्राचा वापर करून आपण जर एका झाडूची हीर काढली तर एक झाडू तयार होण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागतात। या यंत्राचा ड्रॉबॅक काय, म्हणजे याचा निगेटिव्ह पॉईंट काय? निगेटिव्ह इलेक्ट्रिक हात वगैरे मध्ये जाऊ शकतो? सर, हात नाही जाऊ शकत, कारण का आपण पाती सर अशी ढकलणार, अशी ढकलत नाही तर इथं हात अडकणार। हे बघा, पाती आपण अशी इथं ढकलणार ना, तर इथं आपला हात अडकणार, इथं पण हात अडकणार। हा प्रकल्प तयार करण्यासाठी लागणारा खर्च तुला किती आला सर? 2,500 ते 3,000 रुपये सर खर्च आला। या प्रयोगाला तुला गाईडलाईन ज्या शिक्षकांनी दिल्या त्या शिक्षकांचं नाव? सर, ज्या गाईड केलं ते सरांचं नाव झाडेकर सर व हंबीर सर असं आहे। हीच मशीन तू सोलारवर पण फिरू शकतो, बरोबर आहे? हां, फिरू हो, शकतो ना? ह्या मोटारून। हां, सोलारवर फिरू आणि सर, हे मॅन्युअल पण आहे, जर लाईट गेली तर। सायकलचे जे पॅन्डल असतात ते पण सर, आता एवढं रत्नागिरीनं इथे आलं तर प्रवासात ते जमलं नाही गाडीमध्ये, म्हणून ते आणलेलं नाही। शकतो. छान, बरोबर. थँक्यू सर।